अमरावतीच्या परतवाडामध्ये 13 जणांची टोळी पकडल्यानंतर आमदार प्रवीण तायडेंवर नाव न घेता टीका केली आहे। हरियाणामधील काही लोक येऊन प्रहारच्या माजी आमदाराच्या निकटवर्तीयाच्या घरी भाड्याने राहतात, त्यांचं आधार कार्ड घेतलं जात नाही, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे अशी टीका तायडेंनी केली आहे। क्राईम ब्रांचनं पकडलेल्या 13 जणांमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा संशय होता। यावर बोलताना तायडे म्हणाले की एका कुख्यात गँगचा सदस्य इतक्या तातडीनं या शहरामध्ये कशासाठी येतो याचा तपास क्राईम ब्रांच नक्कीच करेल। त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। आता तिन्ही ठिकाणच्या संयुक्त टीम क्राईम ब्रँचची हे तपास करत आहे आणि निश्चितच ही बाब अतिशय धक्कादायक आहे की हरियाणातील काही लोक इथं वास्तव्यास येऊन एका प्रहारच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणजे निकटच्या माजी आमदाराच्या निकटच्या पदाधिकाऱ्याच्याकडे भाड्याने राहू शकतात आणि कोणतं आधार कार्ड न बघता किंवा कुठलंही काही न करता हे निश्चितच धक्कादायक आहे हरियाणाचे। आणि आता काही दिवसापूर्वीच राकेशजी टिकैत मतदारसंघात येऊन गेले आणि त्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात एक आंदोलन वगैरे अशा प्रकारचं काहीतरी बोलले ते आणि त्यांचा नेमका धागा कुठे जुळतो का किंवा अजूनही काही कार्यकर्ते किंवा काही नेते हे पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर आले की नाही आले हाही एक अंदाज आहे आणि एवढं सोपं नाही आहे की याचा अंदाज लावणं। सध्या त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण एबीपी माझा परतवाडा अमरावती। तर ताब्यात घेतलेल्या 13 संशयितांना सोडण्याची नामुष्की अमरावतीच्या क्राईम ब्रँचच्या पोलिसांवर आलेली होती आणि यावरून प्रवीण तायडे यांनी आता प्रहारच्या माजी आमदारांच्यावर निशाणा साधलेला आहे। त्यांच्यावर आता त्यांनी सगळे गंभीर असे आरोप केलेले आहेत। या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे। बच्चू कडूंवर खरं तर त्यांनी टीका केलेली आहे नाव न घेता, त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य आणखीनच वाढलेलं आहे। तर या संदर्भात स्वतः बच्चू कडू फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बच्चू कडूजी, तुमचं स्वागत आहे एबीपी माझावर। तुमच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत। आता पोलिसांवर नामुष्की आली आहे सगळ्या आरोपींना सोडून देण्याची। नेमकं प्रकरण काय, तुमची काय भूमिका आहे, तुमचं काय म्हणणं आहे यावर? काय झालंय ते देवेंद्रजी फडणवीस हे मुद्दामून या लोकांना सांगत राहतात काही कुठलीही संधी सोडायची नाही। म्हणजे बच्चू कडूला कसं बदनाम करता येईल, कशा पद्धतीनं त्याच्या कार्यकर्त्याला फसवता येईल, हे सगळं षडयंत्र सीएम ऑफिस मधून चालतं। हे त्याच्यातलेच हे पिलांटू काही आरोप करत राहतात। त्याच्यानं आता त्या घटनेचा आणि त्या आमच्या कार्यकर्त्याचा काही दूरदूर संबंध नाही आहे। पण तुमच्या कार्यकर्त्याच्या घरीच ते राहिले होते असा आरोप होतोय। आता कोणी भाड्यानं आलं तर ठेवत नाही का? तुमच्या घरी आहे, तुमच्या घरी एखादी रूम भाड्यानं द्यायची, तुम्ही ठेवले तर ते गुन्हेगार होतं का? तुम्ही गुन्हेगार करा त्याला। त्यांनी डॉक्टरचा संदर्भ दिला, डॉक्टर म्हणून ते राहिले आले आणि त्याचा अग्रीमेंट घेणं होता, दसरा होता, ते अग्रीमेंट करत होते, तितक्यात ते माहीत झालं, ते टोळी आली आणि त्याच्यातून काहीच निष्पन्न झालं नाही पोलीस चौकशीमध्ये। फक्त अटकवायचं प्लॅनिंग काही झालं, थोडंसं झालं, म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रात काही हो तिकडे यांनी एवढे सगळे धंदे चालू ठेवायचे 2 नंबरचे, त्याला काहीच नाही। पण आम्ही चांगलंही करत असताना काही झालं तर फडणवीस साहेबांचे आदेशच आहे ना का यांना अटकवा, बच्चू कडूला बदनाम करा, त्याच्या कार्यकर्त्याला बदनाम करा आणि त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे। बच्चू कडूजी, धन्यवाद तुमच्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। वळूयात पुढच्या बातमीकडे। परभणीतील मनसेचे पदाधिकारी श्रीनिवास लाहोटी हे शासकीय कार्यालयांमधील एसी काढण्याचे आंदोलन करतायत। मागच्या महिन्याभरामध्ये परभणी जिल्ह्यातील 3 शासकीय कार्यालयामधले 4 एसी या कार्यकर्त्यांनी प्रशासकीय यंत्रणेस काढण्यास भाग पडलेत। जर तुम्ही शेतकऱ्यांना 24 तास वीज देऊ शकत नाही तर शासकीय कार्यालयामध्ये अनधिकृत एसी लावू शकत नाही असं म्हणणं या मनसे पदाधिकाऱ्यांचं आहे। त्यांनी परभणीतल्या जिल्हा परिषद, अर्थ विभाग, त्यासोबतच जिल्हा जात पडताळणी विभाग आणि अन्य एका विभागामधले 4 एसी काढायला भाग पडलेले आहेत। त्यामुळे हा लढा असाच सुरू ठेवणार असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। 2022 आहे
ह्या शासन निर्णयानुसार आम्ही प्रत्येक कार्यालयातील नियमबाह्य एसी जे काही आहेत ते काढणार आहेत. इव्हन परभणीचे जिल्हाधिकारी, परभणीच्या जिल्हा परिषद सीओ यांना सुद्धा एसी लावण्याचा कुठलाही अधिकार नाहीये. लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याबद्दलही आंदोलन छेडेल. कल्याण डोंबिवलीमधील महारेरा घोटाळ्यातील 65 इमारतींच्या बिल्डर्सना ईडीची नोटीस आल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केलाय. फसवणूक करणाऱ्या बिल्डर्स विरोधात रहिवाशांनी कारवाई करण्याची मागणी लावून धरलेली आहे. दरम्यान ईडीच्या कारवाईमुळे बिल्डर्सचे धाबे दणाणले असून आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी त्यांची धावपळ सुरू असल्याचं दीपेश म्हात्रे यांनी म्हटलंय. सरकारकडनं चांगलं पाऊल उचललं गेलं आहे. फक्त आमची एवढीच मागणी आहे की या 65 इमारतीमधील जे राहणारे रहिवासी आहेत यांची फसवणूक झालेली आहे. यांना विक्टीम सारखं ट्रीट केलं गेलं पाहिजे. यांची फसवणूक झालेली आहे, यांना विक्टीम सारखं ट्रीट केलं गेलं तरच या बिल्डिंग सगळ्या वाचू शकतील. आणि सरकारला माझी विनंती आहे की यांची फसवणूक झाली आहे, या लोकांना फसवले गेलं आहे, या लोकांना वाचवण्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावे अशी माझी त्यांना विनंती आहे. शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांची पनवेलमधील पोसरी गावातील सुमारे 100 एकर जमीन महसूल विभागानं जाहीर नोटिसीनं लिलावात काढली आहे. पनवेलचे उपविभागीय दंडाधिकारी पवन चांडक यांनी याबाबत वर्तमानपत्रातून 51 कोटी 33 लाख रुपये किंमत जाहीर केली आहे. कर्नाळा बँकेमध्ये 529 कोटींचा गैरव्यवहार माजी आमदार विवेक पाटील आणि संचालक मंडळातील सदस्यांनी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. बोगस कर्ज प्रकरण वाटल्याप्रकरणी विवेक पाटील गेल्या 4 वर्षांपासून जेलमध्ये आहेत. आता सिंधुदुर्गातून एक मोठी बातमी आहे. सिंधुदुर्गातील शिरोडा वेळागर समुद्रामध्ये पर्यटनासाठी गेलेले कुडाळ तालुक्यातील पिंगुळी आणि बेळगाव जिल्ह्यामधल्या लोंढा इथल्या पर्यटकांवर काल काळानं घाला घातलाय. शिरोडा वेळागर इथे कुटुंबीय पर्यटनासाठी गेलेले होते. समुद्रात उतरलेले 9 जण आता बुडाल्याची माहिती येते. त्यातील एक पर्यटक स्वतः बाहेर आलेला आहे. इतर 8 पर्यटकांपैकी एकाला वाचवण्यात यश आलंय. तिघांचे मृतदेह सापडले तर 4 जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. आता सकाळी 8 वाजल्यानंतर शोधकार्य पुन्हा सुरू केलं जाणार आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 पर्यटकांचा बुडून मृत्यू झालेला आहे. 4 बेपत्ता पर्यटकांचा कालपासून शोध सुरू आहे. आता आणखी एक महत्त्वाची माहिती किंवा बातमी. राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं असून पुढील 3 दिवस काही भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. या कालावधीमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज आहे. इतर भागामध्ये पावसाची उघडीप राहील. मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये पावसाचा जोर कमी झालाय. अधूनमधून हलक्या सरी बरसतायत. मात्र मुसळधार पावसाची शक्यता नाही. पावसानं उघडीप दिल्यामुळे पुन्हा एकदा उकाड्याची जाणीव सहन करावी लागते. अनेक भागामध्ये तापमानाचा पारा 32 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदला जातोय. राज्यभरातील बेकायदा होर्डिंग प्रकरणी दाखल जनहित याचिकांवर सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिलाय. तक्रारी वेळेत सोडवा, अन्यथा विभागीय चौकशी होईल. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली आहे. महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी यासाठी तयार केलेल्या सूचनांचं संकलन कोर्टामध्ये सादर केलंय. कोर्टानं आदेश दिला आहे की सर्व राजकीय पक्षांनी 4 आठवड्यांमध्ये हमीपत्र सादर करावं, ज्यामध्ये स्पष्ट नमूद असेल की परवानगीशिवाय कोणतेही बॅनर किंवा पोस्टर लावले जाणार नाहीत. पक्षातील जबाबदार व्यक्तीची नावेही 1 महिन्यामध्ये प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे निर्देश देण्यात आलेत. तर सर्वाधिक उल्लंघन करणारे राजकीय पक्षच आहेत, निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलंय. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एका अल्पवयीन मुलीनं महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नावावर धमकावून 11 मुलांकडून 1,33,000 रुपये उकळल्याचं धक्कादायक प्रकार समोर आलाय. चिमूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा हा प्रताप आहे. आरोपी अल्पवयीन मुलीची पीडित मुलांसोबत ओळख होती. याच ओळखीचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीनं पीडित मुलांकडून पैसे उकळले. पैसे न दिल्यास चिमूर पोलीस स्टेशन येथील कार्यरत पोलीस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम यांच्या नावानं ही आरोपी मुलगी धमकावत होती. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मारहाण करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी
आणि रुग्णालयामध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षा पुरवण्याची मागणी डॉक्टरांच्या संघटनेकडून करण्यात आली आहे। 2 रुग्णांना घेऊन 4 ते 5 तरुण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये घेऊन आले होते। यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्या रुग्णावर तातडीने उपचार करण्याचा आग्रह केला। यावेळी अन्य रुग्णांवर उपचार सुरू असून ते पूर्ण झाल्यावर आपल्या रुग्णावर उपचार केले जातील असं डॉक्टरांनी सांगितल्यावर त्यांना मारहाण झालेली होती। यावेळी डॉक्टर आणि रुग्ण नातेवाईक यांच्यामध्ये मोठा वादही झाला। हर फीमेल पेशेंट्स को लेके वो लोग आए थे, सब बेड पे लिए थे। मैंने एक पेशेंट और मोहित ने एक पेशेंट देखना चालू किया। उतने में वो लोग आपस में झगड़ा किए कि केस पेपर लेके आओ, ऐसा आपस में झगड़ा किए। तो उसने बोला कि ना थोड़ा बाहर रुको और मतलब झगड़ा मत करो यहाँ पे करके। उतने में वो लोग तुरंत मोहित पे अटॅक किए। हे मुद्दा आम्ही म्हणजे आमच्या कॉलेज अथॉरिटी सोबत समोर ठेवला आहे की आम्हाला तिथे सिक्युरिटी फोर्स पाहिजे। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे मार्गावर सीआरपीएफ कॅम्प जवळ एक दुर्दैवी घटना घडली आहे। ट्रकच्या जोरदार धडकेमध्ये बिबट्याचा जागीच मृत्यू झालाय। स्थानिकांनी तत्काळ वन विभागाला सूचना दिली असून पथक घटनास्थळी दाखल झाले। वन विभागानुसार या परिसरामध्ये बिबट्यांची हालचाल वाढली आहे आणि त्यामुळे वाहन चालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे। मुंबईतील आरे पोलिसांनी एका 22 वर्षीय नृत्य प्रशिक्षक आणि इव्हेंट ऑर्गनायझरला 32 वर्षीय व्यावसायिक नृत्यांगनेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे। पीडिता ही अंधेरीमध्ये राहणारी असून चित्रपट आणि स्टेज शोमध्ये पार्श्वभूमी नृत्यांगना म्हणून काम करते। आरोपी मालाडचा रहिवासी असून सध्या तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। शुक्रवारी रात्री 11 वाजता सीएसएमटीवरून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलच्या मोटरमनला अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे मोटरमननं प्रसंगावधान राखून बेलापूर रेल्वे स्टेशनवर लोकल थांबवली। यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। यानंतर मोटरमनला सीबीडी येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। सध्या मोटरमनची प्रकृती स्थिर आहे। मात्र या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या मार्गावरील रेल्वे सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली होती। पुण्याजवळील लोणी कारभारमध्ये दसऱ्यानिमित्त शस्त्रपूजन केल्यानंतर एका तरुणानं थेट हवेमध्ये गोळीबार केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। अजिंक्य कड असं या तरुणाचं नाव असून या प्रकारानं परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून वापरलेला पिस्तूल परवानाधारक आहे की नाही याचा तपासही सुरू आहे। बीड शहरामधल्या 2 इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या प्राचार्य आणि शिक्षकांनी राजीनामा दिल्यानं एकच गोंधळ उडालाय। प्राचार्य आणि शिक्षकांच्या राजीनाम्याला विरोध करत पालकांनी गोंधळ घातलाय। दरम्यान या दोन्ही घटनांवर शिक्षण अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाते। तर संस्था चालकांच्या मनमानी कारभाराला कंटाळून प्राचार्य आणि शिक्षकांनी राजीनामा दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। बीडमध्ये एका 4 महिन्यांच्या बाळाला बॅरेलमध्ये टाकून वडिलांनीही गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे। अमोल सोनवणे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। गेवराई तालुक्यातल्या तलवाडा इथले ते रहिवासी आहेत। 4 दिवसांपूर्वी सोनवणे पती पत्नीचा वाद झाला। रागातून अमोलनं हे कृत्य केल्याची माहिती समोर येते। याबाबत अधिकचा तपास पोलीस करतायत। एबीपी माझानं कोल्हापुरातील रस्त्यांची दुरवस्था दाखवल्यानंतर कोल्हापुरातील प्रशासन आणि आमदारांना जाग आली आहे। पालकमंत्री आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेवरून अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली आहे। कंत्राटदार यांचे खिसे भरण्याचं काम पालिकेचे अधिकारी करतायत का असा संतप्त सवाल राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केला आहे। कल्याणमध्ये नमाज पठणावरून 2 गटांमध्ये तुफान राडा झालाय। आनंदवाडी परिसरातील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। शुक्रवार असल्यानं मशिदीमध्ये नमाज पठणासाठी मोठी गर्दी होते। त्यामुळे 2 वेळा नमाज पठण करण्यात येतं। यावेळी सूरज खान नावाचा तरुण आपला नंबर सोडून नमाज पठण करण्यासाठी पुढे जात असताना इतर काही तरुणांनी त्याला रोखलं। तेव्हा 2 गटांमध्ये राडा झाला। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या तरुणांकडून एकमेकांना शिवीगाळ आणि हाणामारी करण्यात आली। या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पुण्यामधल्या गुरुवार पेठेतील 40 वर्ष जुन्या सराफी पेढीवर झालेल्या तब्बल 70 किलो चांदीच्या चोरी प्रकरणी खडक पोलिसांना मोठे यश मिळालंय। या प्रकरणातील एक आरोपी उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आला असून त्याच्याकडून तब्बल 36 किलोहून अधिक चांदीची जप्त करण्यात आली आहे। चोरीनंतर आरोपीनं चांदी रेल्वेनं उत्तर प्रदेशला नेल्याचं उघड झालं असून इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मळगावजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये एका सांबराचा मृत्यू झालाय। धडक झाल्यानंतर सांबर गंभीर जखमी झालं होतं। मात्र वन विभागाचं पथक घटनास्थळी पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला। महामार्गावर प्राण्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढतंय।
परभणी जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई देण्यासाठी किंवा कर्जमाफी देण्यासाठी ऊसामधील प्रतिटन 15 रुपये कपातीचा निर्णय मागे घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चाचा शेवट जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आला। मात्र निवेदन घेण्यासाठी कोणीही न आल्यामुळे आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलनही केलं। बीड तालुक्यातील कपिल धारवाडी गावाला मागील आठवड्यामध्ये झालेल्या सततच्या पावसानं मोठा धोका निर्माण झालाय। गावातील घरं, शाळा आणि रस्त्यांना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यानं ग्रामस्थ भयभीत आहेत। बीड तालुक्यातील कपिलधारवाडी या ठिकाणी सततच्या पावसानं जे डोंगर कुशीमधलं असलेले गाव आहे त्याच गावामधली ही सध्याची परिस्थिती आहे। या ठिकाणी असलेले घरं असतील, रस्ता असेल तो पूर्णतः भेगा पडलेला पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे तिथले नागरिक जे आहेत ते भयभीत झालेले आहेत। मावशी, काय सध्याची परिस्थिती? सध्या परिस्थिती म्हणजे आता खाया प्यायची सध्या पंचायत, राहायची पंचायत आली, लोकांच्या तिथं पसारा उभा करून राहिलो पटांगणाला। काय झालंय? हे काय घराचं समजा बांधकाम पडलंय, सलाब खाली कोसळून आलंय, राहायला जागा नाही, जनावर ढोरं सारे त्याच्यातच मध्ये आहेत, पसारा असारा गुतलाय सारा मधीच। तुमच्या घराला काय झालं? आमच्या घरालाच ते का चिर पडली, समजा सलाब खाली लोंबकाळलं, चिरटलं, खसलंय घर पावसामुळं। हे गेल्या वर्षी पण आम्ही प्रस्ताव पाठवला होता पूर्ण हे करण्यासाठी, गाव स्थलांतर करण्यासाठी। तर ते प्रस्ताव आता बोराडे साहेबाला कॉल केला मी, म्हणले प्रस्ताव पाठवलेलाच आहे आम्ही मंत्रालयामध्ये, तसाच आहे ते। आता तुम्ही आता पुढं चला, तुम्हाला मी दाखवतो। हे नष्ट होण्याची शक्यता आहे, कोणत्याही क्षणी नष्ट होऊ शकतंय पुरेपूर गाव। तहसीलदार साहेब ते आता आलेले आहेत, आम्ही त्यांना दाखवलंय। ते बघा पुढं बघा ना, तिथं रस्ता ते असं फाकलाय एकदम। घर पण असं छिद्र पडलेत, अशी लाईन हिथून तर त्या मंदिरापर्यंत। आता संपूर्ण गावाच्या बाजूने हे मोठं डोंगर जे आहे ते पाहायला मिळत आहे आणि याच डोंगर कुशीमध्ये हे कपिलधारवाडी हे गाव जे आहे ते वसलेलं आहे। मात्र जो सततचा पाऊस मुसळधार कोसळतोय, याच पावसामुळे या गावातले लोक जे आहेत ते भयभीत झालेले आहेत, कारण की या ठिकाणी जे आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये माळींसारखी देखील घटना घडू शकते, असं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच प्रशासनाने आता काहीतरी खबरदारी घ्यावी अशी मागणी जी आहे ते इथले नागरिक करतायत। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। तर या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबणे।